नुकतीच रमा माधव ही फिल्म रिलीज झाली आणि खूप चांगला प्रतिसाद त्या फिल्मला मिळाला. खूप मोठी ग्रँजरस फिल्म होती. मराठीतली पहिलीच हिस्टॉरिक फिल्म म्हणता येईल, जिचं दिग्दर्शन मृणालताईंनी केलं होतं. आणि सांगायला मला खूप आनंद होतो, की या एका भव्य दिव्य चित्रपटाची मी पण एक छोटासा भाग आहे. एक गाणं मी या पिक्चरमध्ये गायले आहे. आणि रमाला मी प्लेबॅक दिला आहे. जी माझी एक गंमत आहे त्यामागे, जी पर्ण पेठे हिनं रमा ही भूमिका सादर केली आहे. आणि ती माझी कॉलेजपासूनची अगदी चांगली मैत्रीण. आणि आम्ही खूप सारी नाटकं एकत्र केली आहेत. फिरोदिया म्हणा, कॉलेजकडनं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज एकत्र केल्या आहेत. आणि तेव्हा आम्ही सगळेच बिगिनर्स होतो आणि आता ती पण एक छान म्हणजे हिरोईन झाली आहे असं म्हणता येईल. आणि मी तिला प्लेबॅक दिला आणि इतकी इतकी आनंदाची गोष्ट होती ही. आणि या पिक्चरचं म्युझिक आनंद मोडक यांचं आहे आणि शब्द आहेत सुधीर मोघे यांचे. आज ते दोघंही आपल्यामध्ये नाही आहेत. पण मी असं म्हणणार नाही, त्यांनी इतकं मोठं काम करून ठेवलं आहे, इतकी सुंदर सुंदर गाणी आपल्याला दिली आहेत. त्यामुळे त्यांच्या कामामधून ते कायमच आपल्याबरोबर आहेत असंच वाटतं. त्यांच्या गाण्यामधून ते आपल्याबरोबर आहेत, राहतील. आनंद मोडक हे माझे खूप लाडके संगीतकार असं म्हणता येईल. लहानपणापासून मी त्यांची खूप गाणी ऐकत आले. त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. खूप गप्पा मारायचे ते, घरी यायचे आणि खूप उत्साही आणि इतके डेडिकेटेड होते ते संगीताला. त्यांना दिवस-रात्र फक्त गाणं एवढंच सुचायचं. आणि जेव्हा त्यांचा मला फोन आला, की "प्रियांका, तुला या पिक्चरमध्ये गायचं आहे." तेव्हा मला इतका आनंद झाला, की मला त्यांच्याकडे गायची संधी मिळतीये. म्हणजे त्यांची गाणी मी खूपदा गायली आहे, पण माझं स्वतःचं गाणं त्यांच्याकडे होणार होतं. आणि खूप एक्सायटेड होते मी त्या गाण्याविषयी. आणि ते गाणंही खूप सुंदर त्यांनी कंपोज केलं आहे. मृणालताईंनी ही मला संधी दिली या पिक्चरमध्ये गायची, त्याबद्दल मी खूप आभार मानते तिचे. रेकॉर्डिंग करतानाच्या वेळेचा एक एक किस्सा आहे, की आनंद काका एकतर मोडक काका जेवले नव्हते. आम्ही 11 वाजल्यापासनं रेकॉर्डिंग ते करत होते. पहिले एक वेगळं गाण्याचं रेकॉर्डिंग चाललं होतं आणि आमचं रेकॉर्डिंग 5 वाजता चालू झालं. आणि त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. आणि आम्ही त्यांना सारखे सांगत होतो, की "तुम्ही मोडक काका खाऊन घ्या, खाऊन घ्या." पण त्यांचं इतकं डेडिकेशन होतं त्यांच्या कामाविषयी. ते इतके डेडिकेटेड होते आणि ते शेवटपर्यंत जेवले नाहीत. आमचं रेकॉर्डिंग संपलं 11 वाजता आणि तेव्हाच ते जेवले. आणि त्यांची एक खासियत होती, एखादा टेक चांगला आला, की ते म्हणायचे, "हां, हां, मक्खन, मक्खन आया है." म्हणजे मक्खन यायला पाहिजे हा टेक. तर मग मला नंतर कळलं होतं, की शेवटी मक्खन असं त्यांनी म्हटल्याशिवाय तो टेक ओके होणार नाही आहे. तितक्या वेळेला त्यांनी माझ्याकडून ती लाईन म्हणून घेतली आणि मला खूप शब्द कसे उच्चारायचे, एक्सप्रेशन कसं द्यायचं, अशा खूप गोष्टी मला त्यांनी शिकवल्या. सुधीर मोघेंचे पण अप्रतिम असे शब्द आहेत या गाण्याला. आणि त्या दोघांचंही हे शेवटचं काम होतं असं म्हणता येईल. आणि जाताना ते मला एक सुंदर गाणं देऊन गेले. मी खूप भाग्यवान समजते मला. मिस यू मोडक काका. स्वप्नीही नभते दिसले, क्षण अवजित कोठून आले. स्वप्नीही नभते दिसले, क्षण अवजित कोठून आले. अधीरा अधीरा एकांत, जग एकवटे दोघात. अधीरा अधीरा एकांत, जग एकवटे दोघात. हे सर्व खरे, तुकेच खरे. हा जो माझा सांगीतिक प्रवास आहे, जो तुम्ही पाहता आहात, त्याचं बाळकडू मला माझ्या घरातूनच मिळालं. माझी आजी सुप्रसिद्ध गायिका मालती पांडे बर्वे आणि माझे आजोबा पद्माकर बर्वे हे ओंकारनाथ ठाकूरांचे शिष्य होते. त्यामुळे गाणं हे घरात होतंच. आणि ते माझ्यात आलं नसतं तरच म्हणजे आश्चर्य होतं. शिवाय माझे वडील राजीव बर्वे हे पण क्लासिकल सिंगर आहेत आणि माझी आई संगीता बर्वे ही कवयित्री आहे.
गाण्याचे संस्कार हे घरातच झाले. माझी पहिली गुरु आजी, तिचं गाणं ऐकत ऐकत मी मोठी झाले आणि ते संस्कार नकळत माझ्यावर झाले असं म्हणता येईल. झोपवताना ती मला तिचं एक गाणं गायची अंगाई आणि ते गाणं मी कधी शिकले हे मलाही माहिती नाही. वयाच्या 3ऱ्या वर्षी मी तिच्याबरोबर ते गाणं कार्यक्रमातही गायले. माझी आजी वयाच्या 17व्या वर्षी प्लेबॅक सिंगर झाली आणि तिने सुधीर फडके, गजाननराव वाटवे, प्रभाकर जोग अशा खूप दिग्गज संगीतकारांकडे खूप गाणी गायली, जी खूप आजही लोकांच्या मनावर रुंजी घालत आहेत. तर माझा आत्ताचा हा प्रवास सगळा मी माझ्या आजीला डेडिकेट करते आणि या भागाची सांगता तिच्याच एका छानशा गाण्याने करते. कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू, कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू, चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू, पाय नका वाजवू, चाहुल देऊन नका कुणी ग चिमण्याला जागवू, पाय नका वाजवू, कुणी